10वी 12वी आणि पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। आजच आपला प्रवेश निश्चित करूया। शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा। आता शिरूर लोकसभा मतदारसंघात इलेक्शन चालू आहे, त्यापैकी आता उमेदवार उभे आहेत, त्यापैकी तुम्हाला खासदार कोण आहेत आणि विकास कामं कोणी केली? खरं म्हटलं तर शिरूर मतदारसंघामध्ये माझी चालू खासदार यांनी कधीही कदम वाकोस्तीमध्ये पाऊल ठेवलेलं नाही आणि विकासाला एकही रुपया दिलेला नाही। मी खरं म्हटलं तर मी स्वतः माझी सरपंच कदम वाकोस्तीचे होते आणि माझ्या काळामध्ये एकही रुपया आतापर्यंत कदम वाकोस्तीमध्ये दिला नाही। खरं म्हटलं तर खासदाराचं काम काय तर नॅशनल रोडची कामांबाबत आहेत। आज आमचं कदम वाकोस्ती गाव हे रोड लगतचं गाव आहे आणि आज इथं होणारे ऍक्सिडेंटचे प्रमाण खूप आहेत। ह्याच्याबद्दल आतापर्यंत आताच्या खासदारांनी कधीही प्रश्न मांडलेला नाहीये। त्याचबरोबर आमच्या कदम वाकोस्तीमध्ये असणारा पाण्याचा मोठा प्रश्न होता। आज कदम वाकोस्तीमध्ये जलजीवन मधनं पाण्याची योजना चालली, ह्याच्यासाठी सुद्धा खासदारांनी कधीही लक्ष दिलेलं नाहीये। आणि खासदार असावा कसा की तो गाव तळावर गावातील लोकांच्या नागरिकांचे काय प्रश्न आहे हे समजून घेणारा असावा। आतापर्यंत खरं त्यांनी तर संभाजीराजांच्या भूमिकेमध्येच दिसले। आज कदम वाकोस्तीमध्ये एकही त्यांनी कधीही स्वतः गाव भेट घेतली नाही किंवा दौराही केलेला नाही। आज लोकांचे खूप मोठे प्रश्न आहेत, दवाखान्याचे असतात, रोडचे आहेत, पाण्याचे आहेत। अशा बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य खूप मोठ्या योजना काढलेल्या आहेत, त्याही त्यांनी कधीही पोहोचवलं नाही। केंद्र शासनाच्या अनेकशा योजना आहेत, या गावतळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवल्या नाहीयेत। कारण आतापर्यंत लोकांना खरं माहितच नाहीये की खासदाराचं काम काय। खासदार आपण मान्य करू की खासदारात पायाभूत सुविधेला थोडा निधी कमी असेल, पण केंद्र शासनाच्या बऱ्याचशा योजना आहे ह्या ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचवण्याचं कामही खासदारांचं आहे। केंद्र शासनाच्या पाण्याची योजना जलजीवनाची आहे ती कित्येक गावांमध्ये केलेली नाहीये आणि कित्येक गावामध्ये हंडा डोक्यावर घेऊन महिला भगिनी आमच्या जात आहेत। आज यांचेही तळमळ बघितली पाहिजे। खरं म्हटलं तर खासदारांनी या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे होतं आणि हे एकही काम या भागातील खासदारांनी केलेलं नाहीये। त्यामुळे आमच्या कदम वाकोस्तीतील नागरिक आता सक्षम आणि सुदृढ झालेली आहे, हे विचार करूनच मतदान करणार आहेत। या वेळेचं मतदान आमच्या कदम वाकोस्तीतील नागरिकांनी, कारण आपल्या सर्वांना माहितीये केंद्रामध्ये सत्ता येणार कोणाची आहे, त्या सत्तेच्या मागेच आमदार आपल्या बरोबर असला पाहिजे हा विचार करून आम्ही कदम वाकोस्तीतील नागरिक मतदान करणार आहेत। एकंदरीत पाहता आता हे सगळं सांगितल्याबद्दल आणि तुमचं खासदार कोण असेल? आता आपल्या सर्वांना माहितीये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान परत होणार आहेत आणि यांच्याच गटातील खासदार असावा जेणेकरून कदम वाकोस्तीमधील आणि आसपासच्या गावामधील विकास झाला पाहिजे। याच्यासाठी आमच्या सर्व गावाकडून आपल्या भागामधील शिरूर मतदारसंघामध्ये माननीय आढळराव पाटील हे उभा आहेत आणि ह्यांच्या मागे आम्ही सक्षमतेने राहणार आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।